बदलापूरमधील उद्योजक निमेश जनवाड यांना लोकमतच्या एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। उद्योग मंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते जनवाड यांना हा पुरस्कार देण्यात आला। बदलापूर शहरातील सर्वात तरुण उद्योजक म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी अगदी कमी वयात सातासमुद्रापार झेप घेतली आहे। आता लोकमतने सन्मानित केलेल्या या पुरस्काराने त्यांच्या पंखांना अजून बळ मिळणार आहे। बदलापूर शहरात उद्योजक निमेश जनवाड यांचा चिंतामणी क्रिएशन नावाने व्यवसाय आहे। चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून परदेशात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, पणत्या यासह इतर पूजा सामग्री एक्सपोर्ट केली जाते। दरवर्षी त्यांच्या माध्यमातून लाखो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात। लोकमत समूहाच्या माध्यमातून राज्यभरातील उद्योजक, डॉक्टर आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांना लोकमत एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यामध्ये उद्योजक निमेश जनवाड यांची सुद्धा निवड करण्यात आली होती। मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या समारंभ सोहळ्यात उद्योग मंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते जनवाड यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी राज्यभरातून आलेल्या सत्कार मूर्ती आणि मान्यवरांच्या उपस्थितीत निमेश जनवाड यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली। जनवाड यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने बदलापूरच्या उद्योग क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेला आहे। निमेश जनवाड यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर बदलापूर शहरातूनच नाही तर देश विदेशातून कौतुकाचा वर्षाव होतोय। परदेशातील भारतीय उद्योजक आणि मसाला किंग धनंजय दातार यांच्यासह सर्वच देशातील हितचिंतक त्यांचं कौतुक करत आहेत। प्रतिनिधी अजय जोशीसह राज्य माझा न्यूज, बदलापूर।